मित्रांनो, आज आपण अपूर्णांकांचे आणि प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण परिमेय संख्या म्हणजे काय याविषयी थोडक्यात पाहूया. जर p ही एक पूर्णांक संख्या असेल आणि q ही एक शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर p छेद q या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे p छेद q असलं पाहिजे आणि q ची व्हॅल्यू जी आहे ती शून्य या व्यतिरिक्त असली पाहिजे. याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. यालाच आपण अपूर्णांक असे सुद्धा म्हणतो. ज्या ठिकाणी p ला आपण अंश असे म्हणतो आणि q ला या ठिकाणी आपण छेद असे म्हणतो. यावरनं अपूर्णांकांचे उदाहरणार्थ 2/5 वजा 3/8 6/7 वजा 4/2 9/9 हे सर्व परिमेय संख्या आहेत. अपूर्णांकांचे मुख्य प्रकार: योग्य अपूर्णांक, अयोग्य अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक, समान अपूर्णांक, भिन्न अपूर्णांक, समतुल्य अपूर्णांक किंवा यालाच आपण सममूल्य अपूर्णांक असेही म्हणतो आणि एकक अपूर्णांक. आता प्रत्येक प्रकाराची आपण सविस्तर माहिती पाहूयात. पहिला प्रकार जो आहे तो योग्य अपूर्णांक. ज्या अपूर्णांकात अंश छेदापेक्षा लहान असतो त्याला योग्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे योग्य अपूर्णांकामध्ये अंश जो असतो हा छेदापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ 2/3, 1/4, 3/5 या ठिकाणी हे सर्व अंश आहेत, जे या ठिकाणी आपण पहिल्यांदा लक्षात येईल की हे सर्व छेदांपेक्षा लहान आहेत. म्हणून हे सर्व योग्य अपूर्णांक आहेत. यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे अयोग्य अपूर्णांक. ज्या अपूर्णांकात अंश छेदापेक्षा मोठा असतो किंवा समान असतो. म्हणजे अंश जो आहे हा मोठा असला पाहिजे छेदापेक्षा किंवा अंश आणि छेद हे दोन्ही समान असले पाहिजेत. अशा अपूर्णांकाला आपण अयोग्य अपूर्णांक असे म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी 4 आणि 5 हे दोन अंश जे आहेत हे छेदांपेक्षा मोठे आहेत आणि या ठिकाणी 7/7 हा समान अंश आणि छेद समान आहेत, म्हणून हा अयोग्य अपूर्णांक आहे. यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत मिश्र अपूर्णांक. ज्यामध्ये पूर्णांक संख्या आणि योग्य अपूर्णांक असतो त्याला आपण मिश्र अपूर्णांक म्हणतो. मुख्य अट जी आहे ती आहे या ठिकाणी पूर्णांक संख्या असला पाहिजे आणि योग्य अपूर्णांक असला पाहिजे. योग्य अपूर्णांक या दोन गोष्टींनी मिळून मिश्र अपूर्णांक हा आपला तयार होत असतो. उदाहरणार्थ 1.1/2 2.3/4 हा मिश्र अपूर्णांक आहे. या ठिकाणी 1 हा पूर्णांक आहे, 1/2 हा योग्य अपूर्णांक आहे, 3/4 हा पण योग्य अपूर्णांक आहे. उदाहरण दुसरे पाहूया आपण. जर असेल 5.5/2 हा जो आहे हा अपूर्णांक मिश्र अपूर्णांक नाहीये, कारण हा जो अपूर्णांक आहे हा अयोग्य अपूर्णांक आहे. हा जो आहे हा अयोग्य अपूर्णांक आहे. म्हणून हे जे आहे हे मिश्र अपूर्णांक नाहीये. नंतर पुढचा आहे अयोग्य अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांक यांचा संबंध. अयोग्य अपूर्णांक मिश्र अपूर्णांकात आणि मिश्र अपूर्णांक अयोग्य अपूर्णांकात रूपांतरित करता येतो. 7/2 हा अयोग्य अपूर्णांक आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं मिश्र अपूर्णांकामध्ये. याला आपण असं करू शकतो 3.1/2 हा आहे मिश्र अपूर्णांक. दुसरं उदाहरण पाहूया. 5.3/4 याला आपण कन्वर्ट करू शकतो 23 म्हणजे 23/4 हा आहे अयोग्य अपूर्णांक आणि हा आहे मिश्र अपूर्णांक. म्हणजे अशा प्रकारे अयोग्य अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांकामध्ये आणि मिश्र अपूर्णांकाला आपण अयोग्य अपूर्णांकामध्ये रूपांतरित करू शकतो. पुढचा प्रकार जो आहे समान अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे छेद समान, हा फार महत्वाचा आहे. छेद समान असतात त्यांना समान अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/5 2/5 3/5 या सर्व अपूर्णांकामध्ये पहिल्यांदा लक्षात येईल की छेद जो आहे हा सर्व ठिकाणी समान आहे, म्हणून याला आपण समछेद अपूर्णांक असे म्हणतो किंवा समान अपूर्णांक असे म्हणतो. यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो आहे भिन्न अपूर्णांक.
ज्या अपूर्णांकांचे छेद समान नसतात अशा अपूर्णांकांना आपण भिन्न अपूर्णांक म्हणतो. या ठिकाणी जर पाहिलं आपण 2, 3 आणि 4 हे छेद आहेत. हे जे छेद आहेत हे छेद असमान आहेत किंवा वेगळे आहेत. म्हणून या सर्व अपूर्णांकांना आपण भिन्न अपूर्णांक असे म्हणतो. नंतर आहे सममूल्य अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाची किंमत समान असते म्हणजेच ज्यांना समान मूल्यांचे अपूर्णांक म्हणतात त्यांना समतुल्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजेच या अपूर्णांकांची किंमत समान असते. अपूर्णांकातला अंश आणि छेद जरी वेगळा असला तरीही. उदाहरणार्थ 1/2, 3/4, 5/6 हे सर्व जे आहेत हे समान किंवा सममूल्य अपूर्णांक आहेत. प्रत्येक अपूर्णांकामध्ये पाहिलं अंश आणि छेद जे आहेत हे भिन्न आहेत, परंतु यांची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, समान आहे, म्हणून हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आता सममूल्य अपूर्णांक आपल्याला जर तयार करायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण समजून घेऊयात. समतुल्य अपूर्णांक किंवा सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणावे किंवा भागावे लागते. उदाहरणार्थ 3/4 या अपूर्णांकाचे जर मला समछेद अपूर्णांक तयार करायचे असतील तर 3/4 ला समान संख्येने गुणाकार केल्यानंतर समछेद अपूर्णांक तयार होतो, म्हणजे 8. याचा अर्थ 3/4 चा सममूल्य अपूर्णांक जो असेल तो 6/8 असेल. 12/36 असेल. या सममूल्य अपूर्णांक पाहू आपण. 12ला जर आपण 4 ने भागले आणि 36ला पण आपण 4 ने भागले तर हा असेल 3 आणि हा असेल 9. म्हणजे 12/36 चा सममूल्य अपूर्णांक असेल 3/9. हे दोन्ही सममूल्य अपूर्णांकांची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे आपण समान अंकाने गुणून किंवा समान अंकाने भागून आपण सममूल्य अपूर्णांक तयार करत असतो. नंतर पुढचा प्रकार जो आहे एकक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा अंश 1 असतो त्याला एकक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/2, 1/3, 1/4. आता वरील उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल या ठिकाणी 1, 1, 1 याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी अंश जो आहे तो 1 आहे, म्हणून याला आपण एकक अपूर्णांक असे म्हणतो. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.